आपण या कोंबड्याला जास्त कधी हातात पकडत नाही, त्यामुळे काय हातात जास्त वेळ थांबत नाही आणि हा कोंबडा काय माणसाच्या जवळ पण येत नाही. तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळी पिल्लांना बाहेर सोडला आणि त्यांना थोडा वेळ फिरू वगैरे दिलं. त्यानंतर खायला त्यांना भाजी वगैरे टाकलेली आपण आणि आपले हे पिल्ले आता मेथीची भाजी वगैरे खात नाहीत, पालक वगैरे जास्त खातात. यांचं खाऊन वगैरे झाल्यावर पाणी वगैरे पिऊन हे नंतर निवांत आतमध्ये जाऊन बसतात बघा. यांचं खाऊन वगैरे झाल्यावर हे काय जास्त वेळ बाहेर थांबत नाहीत, आतमध्ये जाऊन बसतात लगे. आणि आपल्या मोठ्या कोंबड्यामधला हा एकच कोंबडा आहे बघा, आपल्या जवळ येतोय आणि आपल्या खिशाकडे वगैरे बघत बसतोय, कारण आपण खिशामध्ये लसूण वगैरे आणतो यांच्यासाठी आणि याला लसूण खायची खूपच इच्छा झाली तरी आपल्या खिशाला टोचा मारतोय बघा. म्हणून काय आपण या कोंबड्याला आता विकणार नाही, कारण आपण दुसऱ्या कोंबड्यांना वगैरे पकडलं तर हा डायरेक्ट अंगावर येतो चावायला. त्यानंतर दुपारचा सगळ्यांनाच बाहेर काढलेला आणि त्यांचा दरवाजा बंद करून टाकलेला. आणि बारक्या कोंबड्यामधले बरेच कोंबडे आहेत ते जवळ येत नाहीत आपल्या बारक्या कोंबड्यामधले पण बरेच कोंबडे बाग द्यायला लागलेत आता. आणि आपल्या कोंबड्यांची क्वालिटी कशी आहे तेवढं आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. मोठ्या कोंबड्यामधले आपण 2 कोंबड्या ठेवले, त्यामधले हे एक आहे बघा. आणि आपण जे 2 कोंबड्या ठेवले त्यांची काय हाईट जास्त वाढली नाही, ते काय मोठ्या झाल्या नाहीत जास्त. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या आपल्याला. संध्याकाळचे निवांत आतमध्ये जाऊन बसले आणि काही वरती जाऊन बसलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.